गुड इव्हनिंग मित्रांनो, नमस्कार. आज आपण एक व्हिडिओ बनवतोय. वास्तविकता माझी तब्येत चांगली नाही आहे, अंगात ताप आहे, पण आजचा दिवस सुद्धा विशेष आहे. आजच्या दिवसाचं महत्व पहा. तुम्हाला आठवते की नाही मला माहिती नाही, बऱ्याच जणांना माहिती असेल कदाचित. 27 जुलै 27 जुलै 2015 आपल्या सगळ्यांसाठीच हा वाईट दिवस होता. कारण आपल्या देशातील एक थोर वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं निधन झालं आणि तो आज काळा दिवस. मित्रांनो, आपण महापुरुषांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो? आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन व्हावं, आपले काही आदर्श तयार असावेत, आपल्याला त्यांच्यापासून काही प्रेरणा मिळावी, आपण जीवनामध्ये त्यांच्याकडून काही शिकून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कृती करण्याचा प्रयत्न करावा. साहजिकच आहे, त्यांच्यावरच आपण करू शकत नाही, त्यांच्याएवढं महानही बनू शकत नाही, ती आपली पात्रता नाहीये. पण मित्रांनो, त्या जीवन जगत असताना आपल्याला आदर्शाची गरज आहे. लोक दगडाला देव मानतात, हे त्या जिवंत व्यक्तिमत्व होते आणि यांना जाऊन फार काळ झालेला नाहीये, फार कमी कालावधी आहे. या महान शास्त्रज्ञाबद्दल, एक सक्सेसफुल अभियंताबद्दल, आपल्या इस्रो DRDO याच्या मध्ये म्हणजेच अवकाशाबद्दल पूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल आणि एक आदर्श वैज्ञानिक आणि भारताचे पहिले नागरिक म्हणजे राष्ट्रपती यांच्या चरणी मी माझं नतमस्तक होऊन त्यांच्याबद्दल मी माझे 2 शब्द मांडत आहे. मित्रांनो, APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झालेला आहे. साधारणतः त्याचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झालेला आहे, ना की श्रीमंतीमध्ये, बिलकुल नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा मूळ जन्म रामेश्वरम, तमिळनाडू इथे झाला होता. एकदम हलाखीच्या परिस्थितीमध्ये अक्षरशः त्यांनी लहानपणी वर्तमानपत्र विकली आणि अभ्यास केला. एवढ्या खडतर परिस्थितीमधून त्यांनी एवढं मोठं विश्व तयार केलं. म्हणजेच आपल्या समोर जे काही दुःख येईल तेव्हा तेव्हा आपण APJ अब्दुल कलाम यांना आठवायला पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम जेव्हा ते सायंटिस्ट बनले, त्यांचं जे एज्युकेशन झालं मद्रास इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये झाले, MIT मध्ये झाले. ती इतक्या चांगल्या ते सायंटिस्ट का होती याचं कारण सांगतो. तर त्यांनी भारतामध्ये DRDO नावाची जी संस्था होती, जी आपल्या मिलिटरी शस्त्र बनवते, नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करते, त्यामध्ये उत्तम कार्य केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली DRDO प्रोग्रेस झाला. त्यांचं इस्रोमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात योगदान होतं. कारण इस्रो स्थापन झाली 1969 मध्ये. होमी बाबा, APJ अब्दुल कलाम यांचा रोल फार मोठा होता. जी पहिली अणुचाचणी घेतली त्या पोखरणला, त्या चाचणीमध्ये सुद्धा यांचा फार मोठा वाटा होता. ॲटॉमिक चाचणी म्हणजे यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि आज आपण जे दुसऱ्या शत्रू राष्ट्राला घाबरत नाही, याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का? आपल्याकडे असणारा ॲटॉमिक बॉम्बचा साठा, आपल्याकडे असणारे DRDO संस्था, आपल्याकडे असणारी इस्रो. काय विशेष पहा, 1957 मध्ये नासा स्थापन झाली. पुन्हा अमेरिका आणि नासा मध्ये म्हणजे रशिया आणि अमेरिकेमध्ये शीतयुद्ध झालं. आकाशामध्ये कोण जाईल आणि दोघांनी अवकाश पाठवायला सुरुवात केली. पहिलं अवकाशात पाठवलं गेलं त्यावेळेस पहिला व्यक्ती पण गेला, युरी गागरिन नावाचा रशियाचा. त्याच्यामध्ये स्पर्धा होती, पण त्यांच्या लक्षात आलं नाही की असा कुठला देश समोर येईल आणि तो आपल्या समोर निघून जाईल. आणि त्यावेळेस APJ अब्दुल कलाम, डॉक्टर होमी भाभा या लोकांना खरंच उत्सुकता होती. त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांच्या प्रयत्नातूनच भारतातली इस्रो ही संस्था स्थापन झाली.
आणि कमाल आहे बघा, जी फक्त 10 वर्षानंतरच 1957 1969 12 वर्षानंतर, जवळपास 12 वर्षानंतर आपली इस्रो स्थापन झाली. आपण सरळ 5 वर्षानंतर फर्स्ट आर्यभट्ट नावाचं एक अवकाशात सोडलं आपण 1975 आणि इस्रोची एवढी प्रगती झाली आहे की आपण विचार करू शकत आहे. आपण स्वदेशी असे अवकाश बनवले, स्वदेशी बनवलेत, ज्याच्यामध्ये कुठलंही साहित्य बाहेरचं यूज केलेलं नाही, फक्त आपल्या देशात निर्माण झालेलं साहित्य. आणि याचा पुढे इतका फायदा झाला की आज पाश्चिमात्य कंट्री आपल्याला घाबरतात, त्यांनी आपलं अस्तित्व नाकारू शकत नाहीत. पण मित्रांनो, या प्रेरणेला कोण जबाबदार आहे? तर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर होमी बाबा हे सायंटिस्ट. म्हणून आपण जेव्हा विद्यार्थी म्हणून काम करतो, मी जेव्हा शिक्षक म्हणून शिकवत असतो, माझ्यासमोर विद्यार्थी असतात, तर मी त्या विद्यार्थ्यांना एक नक्की म्हणत असतो की आपले आदर्श खरंच अतिशय उच्च दर्जाचे असायला पाहिजेत. त्यांचा एक घोषणा आहे, त्यांचं एक घोषवाक्य आहे, स्वप्न असे बघावेत, इतके मोठे बघावेत, कदाचित ते पूर्ण होतील न होतील काळ ठरवेल, परंतु स्वप्न असे बघावेत की पूर्ण होतील, पण स्वप्न प्रत्येकाने बघितली पाहिजे, ड्रीम्स बघितली पाहिजेत. थोड्या ड्रीम्सवर आपलं आयुष्य नसतं, कारण स्वप्न बघत असताना जागेपणी बघावे. झोपेत येणारे स्वप्न ही स्वप्नच असतात, परंतु आपण जागेपणी बघणारे स्वप्न सत्यात उतरू शकतात. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे APJ अब्दुल कलाम. त्यांनी अग्निपंख नावाचं एक पुस्तक लिहिलं, बुक्स, खूप जबरदस्त बुक आहे. एक इग्नायटेड बुक लिहिलं, एक इंडिया 2020 बुक लिहिलं. असे मल्टिपल बुक त्यांनी इतके सुंदर लिहिले की ते आपल्या तरुण पिढीला सर्वांना वाचण्यासारखे आहेत. वाचताना खरंच प्रत्येक लाईन मध्ये भावार्थ दडलेला आहे, मनामध्ये ऊर्जा येते, अशक्य ते शक्य वाटतं. आणि खरंच तेव्हाची जर परिस्थिती बघितली तर त्यांच्यापेक्षा आपल्याला खूप सुख सुविधा येतात. त्यांनी जे जे वर्क केले त्यांच्याबद्दल त्यांना भारतातले नागरिक पुरस्कार जे सिव्हिल अवॉर्ड आहेत, त्यामध्ये 1981 मध्ये त्यांना पद्मभूषण अवॉर्ड दिला गेला. नंतर लगेच 1991 मध्ये त्यांना 90ला त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आणि 1997 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. म्हणजे भारताचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाले, तिन्ही मिळाले जवळपास. पद्मश्री का दिला नाही? कारण सर्वोच्च पुरस्कार ऑलरेडी दिले, त्यामुळे पद्मश्री दिला गेला नाही. ते एक मुस्लिम जरी असले तरी आपल्या देशाची खासियत आहे, आपल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणतात, आपल्या देशाला हिंदू राष्ट्र म्हणतात. भारतातल्या लक्षात घ्या, असे राष्ट्रपती होऊन गेलेत की ज्यांच्यामध्ये मुस्लिम राष्ट्राचा समावेश आहे, त्यामध्ये अब्दुल कलाम. यानुसार काय समजते की भारतात एकता, एकात्मता, अखंडित आहे. आणि त्यांनी एक इतकं सुंदर काम केलं, त्या ठिकाणी कुठल्या जातीवाद येऊ दिला नाही. त्यामुळे आजकालची तरुण पिढी किंवा आजकालचे लीडर्स, आजकालचे नेते जेव्हा समाजामध्ये फूट पाडतात हिंदू मुस्लिम म्हणून, तेव्हा त्यांच्यासाठी आदर्श कोण असेल तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. खरंच मित्रांनो, आपला देश सर्वश्रेष्ठ आहे. आपला देश, आपल्या देशात खूप उणीव आहेत, मान्य आहे, परंतु आपल्या देशामध्ये असे काही आदर्श घडले, त्यांचा आदर्श आपण घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम नाव आहे. अजून पाठीमागे गेला तर छत्रपती शिवाजी महाराज. काय हो, आज जगामध्ये कुठे कसे लोक घडलेले आहेत, म्हणजे आपल्याला परकीयाकडे बघण्याचं कामच नाही, परंतु आज नवीन पिढीला अशा लोकांचा आदर्श प्रत्यक्षात आणून द्यायचं काम शिक्षक, पालक आणि समाजातील प्रतिष्ठित लोक या सर्वांनीच केलं पाहिजे. आजकालच्या शाळांनी केलं पाहिजे, कॉलेजनी केलं पाहिजे. खरंच आज मी जेव्हा टीचिंग मध्ये असतो तर मी कधी छोटं ड्रीम बघत नाही, कधीच नाही. 12 ते 13 घंटे मी टीचिंग करत असतो. अक्षर माझा गळा पेन होतो. डॉक्टरने मला कॅन्सर काय सांगितलेलं, होऊ शकतो असं सांगितलं, परंतु मला टीचिंग मध्ये काम करायचं आहे ना, मग त्या ठिकाणी हे कुठल्या गोष्टी मॅटर करत नाहीत. किती दिवस जगायचं यापेक्षा कसं जगायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटते आयुष्यामध्ये किती दिवस जगण्यापेक्षा कसं जगण्याला महत्व आहे. म्हणून 27 जुलै जरी काळा दिवस असेल तरी हा दिवस आपल्याला आठवण ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्यातले असे एक
प्रतिष्ठित वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम, जे भारताचे 11वे राष्ट्रपती होते, त्यांचं निधन या तारखेला झालेलं आहे. आणि विशेष कमाल बघा, त्यांनी 2002 ते 2007 म्हणजे 5 वर्ष प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून त्यांनी काम केलं. पण तुम्हाला माहिती त्यांचं डेथ कधी झाली तर शिलाँगला मेघालयामध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि टीचिंग करता करता स्पीच देता त्यांनी तिथेच कोसळले आणि त्यामुळे त्यांची डेथ झाली. इतका तळमळीचा देशभक्त, खरंच धन्य या व्यक्तीची. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे आपल्या सगळ्यांचे आदर्श असले पाहिजे आणि यांचं नाव इतिहासामध्ये हजारो वर्ष पोचणार नाही. आपण त्यांची बरोबरी अजिबात करू शकत नाही, आपल्यामध्ये पात्रता पण नाही, आपण सर्वसामान्य आहोत. पण मला वाटते जगामध्ये तर खरंच जेव्हा जेव्हा अपयश येईल आपल्या जीवनामध्ये, जेव्हा जेव्हा असं वाटेल की सर्व संपलं, तेव्हा काहीच करायचं नाही, अग्निपंख नावाचं पुस्तक वाचायचं. तेव्हा काहीच करायचं नाही, एपीजे अब्दुल कलामचे बुक्स रीड करायचे, त्यांची बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी रीड करा. खरंच स्फूर्ती आल्याशिवाय राहणार नाही. नमस्ते, धन्यवाद. खरंच याबद्दल मी तुम्हाला परत एकदा एपीजे अब्दुल कलाम बद्दल जे काही स्पीच मी दिलं त्यामध्ये कमी वेळात देणं अशक्य आहे, खूप गोष्टी आहेत. तरी मला आठवण आली, माझी तब्येत चांगली नाही तरी पण देण्याचा प्रयत्न केला. सर्व विद्यार्थ्यांनी, आपले जे चॅनल कोणी फॉलो करते सर्व विद्यार्थी यांनी आणि जे कोणी टीचर्स आहेत त्या सर्वांनी आणि पालकांनी आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी असे आदर्श पुढे आणून द्यावेत, त्यांच्यासमोर असे आदर्श ठेवावेत. आपले विद्यार्थी जर अशा आदर्शाचं अनुकरण करतील तर आयुष्यात कधीही मागे पडणार नाहीत. थँक्यू.